26 फेब्रुवारी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा स्मृती दिन। नमस्कार, मी तेजस्वी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। आनंदीबाई अर्थात लग्नापूर्वीच्या यमुना यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी झाला आणि वयाच्या केवळ 19व्या वर्षी अमेरिकेत जाऊन डॉक्टर पदवी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या। त्यांच्या जीवन प्रवासात अनेक अडचणी आल्या, परंतु त्यांच्या जिद्दीने त्या सर्वांवर मात करत त्यांनी इतिहास रचला। आनंदीबाईंचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्याशी झाला। गोपाळराव हे सुधारणावादी विचारांचे होते आणि त्यांनी आनंदीबाईंना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले। आपल्या पतीच्या प्रोत्साहनामुळे आनंदीबाईंनी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला। तत्कालीन भारतीय समाजाकडून मात्र आनंदीबाईंच्या डॉक्टर होण्याला खूप विरोध झाला। त्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे ही दुर्मिळ गोष्ट होती, तरीही त्यांनी अथक प्रयत्न केले। त्यासाठी त्यांनी भारत ते अमेरिका असा कठीण प्रवास केला आणि अमेरिकेतील विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया मध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले। आपल्या प्रखर इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम 2च वर्षात पूर्ण करून मार्च इसवी सन 1886 मध्ये MD ची पदवी मिळवली। MD साठी त्यांनी हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र या विषयावर प्रबंध लिहिला। MD झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून त्यांचे अभिनंदन झाले। भारतात परतल्यानंतर त्यांनी कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली, परंतु दुर्दैवाने त्यांना क्षयरोग झाला आणि 26 फेब्रुवारी 1887 रोजी त्यांचे निधन झाले। आनंदीबाई जोशी यांचे जीवन संघर्ष ही एक यशाची गाथा आहे। त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपले ध्येय गाठून इतिहास घडवला। त्यांच्या कर्तृत्वाने भारतीय महिलांसाठी वैद्यकीय क्षेत्राचे दरवाजे उघडले आणि आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते। कशी वाटली ही विशेष माहिती? आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Instagram Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।